नमस्कार, रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण काय बनवणार आहोत तर मी आज गेले होते मार्केटला, मच्छी मार्केटला। सो छान ताजं असे मला मासे मिळालेले आहेत, ते म्हणजे हलवा। सो मी हलवे घेऊन आलेली आहे। तर तसं तर आज बेत आहे की रस्सा करायचा आहे मला हलव्याचा, भाकरी आहे, भात आहे आणि मस्त फ्राय करणार आहोत आपण हलवे। पण मी आज अख्खा हलवा फ्राय करणार आहे। सो मी कशा प्रकारे करते हलवा फ्राय हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो चला तयारीला लागूया। सो सर्वात पहिले आपल्याला घ्यायचा आहे हलवा, आणि हलवा जो आहे अतिशय ताजे मिळालेले आहेत मला, तर हा मी अख्खाच ठेवलेला आहे आणि बाकी रश्श्यांसाठी आणि आपण तुकडे करून सुद्धा फ्राय करू शकतो, पण मी आज अख्खा ठेवलाय। मी अख्खा फ्राय करणार आहे आज मस्त। याला मध्ये मध्ये आपण बघा चिरा पाडून घेतलाय, जेणेकरून आपण जे मटेरियल लावणार आहोत ते त्याच्या आतमध्ये जिरेल म्हणून ते चिरा पाडून आपण घेतलेले आहेत। ते मी मार्केटमधूनच पाडून आणलेले आहेत। स्वच्छ धुवून झालेला आहे आपला हलवा। आता याच्यासाठी करायचं आहे आपल्याला वाटण। सो लसूण घेतलेलं एक 10-12 पाकळ्या, त्याच्यामध्ये टाकले थोडंसं आलं अर्धा इंच आणि कोथिंबीर। याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आणि मग ती आपल्याला हलव्यावरती अप्लाय करायची। पण तोपर्यंत आपण थोडंसं हलव्याला करून घ्यायचे मॅरिनेट। तर मॅरिनेट करण्यासाठी सर्वात प्रथम मी त्याच्यावर टाकते हळद। थोडीशी हळद भुरभुरून झाल्यानंतर त्याच्यावरती मी पिळणार आहे लिंबाचा रस। सो पूर्ण खूप नाही, कारण हा एकच हलवा आहे, त्याच्यामुळे मी अर्ध लिंब कापून घेतले, त्याच्या सुद्धा पेक्षा अर्धच म्हणजे लिंबाचा रस, म्हणजे 1 चमचा पोह्याचा चमचा जो असतो तेवढा लिंबाचा रस टाकलेला आहे। आणि मग आता ही हळद आणि लिंबाचा रस जो आहे तो ह्याला आपण लावून घेणार आहोत आणि मग एक थोड्या वेळासाठी आपण साईडला सुद्धा ठेवणार, म्हणजे ते मॅरिनेट होईल। हे जे लिंबाचा रस वगैरे आहे ते जरा आतमध्ये जिरेल। तर मी आता हे थोडंसं साईडला ठेवते आणि मग आपण तयार करून घेऊया वाटण। सो खूप या पद्धतीने करा ना, खूप टेस्टी। आता जे आपण वाटण लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं आपण हे वाटण केलेलं आहे, हे जवळजवळ मी 2 ते 2.5 चमचे झालं होतं, ते सगळंच वाटण मी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपला हा घरचा मसाला घेतलेला आहे मी जवळजवळ पाऊण चमचा। ही 1 चमचा मी कलरसाठी, छान मसाल्याला कलर यावा म्हणून काश्मीर लाल चिली पावडर जी असते, रेड चिली पावडर, ती घेतलेली आहे। आणि थोडंसं एक अर्धा पई घेतलेलं आहे आपण ते। सो याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाकरीचं पीठ। आता पहिल्यांदा मी टाकते याच्यामध्ये मीठ, सर्वात महत्वाचं, आणि मग आपल्याला टाकायचं याच्यामध्ये भाकरीचं पीठ। सो 1 चमचा मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे बेसन। सो इथे 1 चमचा बेसन घेतलेलं आहे। सो आता ह्याला घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून। थोडंसं पाण्याची गरज लागली तरच पाणी टाका, नाहीतर मग काही गरज नाही। तर मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। लिंबाच्या ऐवजी आपण आगळ वापरू शकतो, कोकमाचा रस वापरू शकतो। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण ते हलवा जो आपला फिश आहे त्याच्यावरती आपण अप्लाय करणार आहोत। खूप टेस्टी लागतो, या पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप छान लागते ही रेसिपी। आणि जे नॉनव्हेज खातायत तर जनरली आपण तुकड्या करून तळतो, त्यापेक्षा हे अख्खाच्या अख्खा जो आहे आणि या पद्धतीने जर केला तर खूप छान लागतो। मी फ्राय करून घेते मसाला, बघा त्या चिरेच्या आतमध्ये मी थोडा थोडा करून भरते, जेणेकरून शिजवताना तो आतमध्ये जिरला जाईल आणि छान अशी टेस्ट येईल। मी मसाला लावून घेते, तोपर्यंत पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे सुद्धा मला नक्की सांगा। या अशा प्रकारे मी त्या चिरांमध्ये थोडा थोडा मसाला भरून घेते आणि आता करूया फ्राय। सो तेल तापलेलं आहे आणि मीडियमच तापवलं आहे, खूप जास्त नको, कारण टाकल्यावर लगेच मग फिश आपला जो आहे तो न शिजताच काय होईल, नुसतं मसाला वरतून लालसर पडेल, म्हणून मी तेल खूप असं तापवलेलं नव्हतं। दोन्ही साईडला अलटीपलटी करायचे, छान कोथिंबीर भुरभुरायची त्याच्यावरती, कारण एक तेलावरची तुम्ही जेव्हा कोथिंबीर टाकाल ना तेव्हा त्याची चव बदलते, म्हणजे खूप छान येते। तर फिश नेहमी मी फ्राय करताना त्याच्यामध्ये कोथिंबीर मी तव्यामध्ये टाकते थोडीशी तरी। तर खूप छान असं आपला फिश झालाय रेडी। आणि दोन्ही साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कारण अख्खा आहे आणि मोठा आहे त्यामुळे शिजायला हवाय। त्यामुळे नुसतं गॅसचा फ्लेम जास्त आपण ठेवून जर शिजवलं तर फक्त मसाला शिजेल, मात्र फिश जे आहे त्या आतमधून हलवा जो आहे तो कच्चाच राहील, म्हणून मी झाकण ठेवून सुद्धा शिजवलं आहे। आणि मस्त हलव्याचं आपली ही थाळी तयार झालेली आहे, रस्सा आणि भाकरी आणि मस्त टेस्टी। चला या जेवायला। आणि हे सगळे पदार्थ केल्यानंतर आपल्याला
जेव्हा पोचपावती मिळते की छान झालाय पदार्थ, तेव्हा मात्र आपल्याला खूप आनंद होतो. सो हा पदार्थ सुद्धा मी देणार आहे आमच्या आहोंना खायला. सो आहो काय बोलतात ते पण बघायचे. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा की कसा वाटला व्हिडिओ. चला मग आहोंना देऊया की आहो काय म्हणतात ते पण बघूया की त्यांना हा पदार्थ कसा वाटला.